Hello guys, we again welcome you all for our next session of general awareness about PCOD and PCOS, which is polycystic ovarian syndrome and polycystic ovarian disease. तर आज पुन्हा आपल्या सोबत आहे डॉक्टर अर्चना बनसोड मॅम. तर आज पुन्हा आपण एकदा त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. तर गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. तर आज आपण संवाद साधणार आहे पीसीओडी आणि पीसीओएस बद्दल, जो की महिलांमध्ये खूप कॉमन प्रमाणात झालेला आहे. पण भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना याच्याबद्दल काही अवेअरनेस नाही. तर हे आम्हाला कसं कळालं, तर आम्ही एक जनरल सर्वे केला, ज्यामधून आम्हाला असं लक्षात आलं की खूप महिला आहेत की ज्या पीसीओडी आणि पीसीओएस बद्दल काहीच माहित नाही. तर त्यासाठी आपण आज डॉक्टर अर्चना बनसोड मॅम सोबत पीसीओडी आणि पीसीओएस बद्दल संवाद साधू. मॅम, पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये काही डिफरन्स आहे का? ॲक्च्युली पीसीओडी आणि पीसीओएस एकच टर्मिनॉलॉजी आहे. ते दोन्ही पण आपण ओव्हरीजवर काम करतात. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ डिसीजेस, तर आपण सिंड्रोम वर्ड वापरतो. आणि पीसीओडी म्हणजे डिसीज म्हणजे सिंगल डिसीज असतो. तर याच्यामध्ये ट्रायल असतं पीसीओडी आणि पीसीओएसमध्ये. ट्रायल म्हणजे एक मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी असते, वेट गेन असतं आणि हार्मोनल प्रॉब्लेम. ॲक्च्युली हे दोन्ही डिसीज आहे ना एंडोक्राइन डिसऑर्डर्स आहेत आणि मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये इन्क्लूड होतात. तर पीसीओडी आणि पीसीओएस होण्याचे कारण काय काय असू शकतात? त्याचे कारण एकतर आपले वेट गेन, जे की आपल्याला कळून येत नाही की आपलं वजन वाढते दिवसेंदिवस. मग ते वजन वाढल्यानंतर आपल्या ते एंडोक्राइन सिस्टीमवर त्याचा इम्पॅक्ट होतो. एंडोक्राइन सिस्टीमवर कसा होतो की आपलं हार्मोन इम्बॅलन्स होतात. मग आपले जे नॉर्मल रुटीनमध्ये FSH, LH जे आपले मेन्सेसवर काम करतात त्यांच्यामध्ये मिसमॅनेजिंग चालते. त्यामुळे मग पिरियड्स इरेग्युलर होतात किंवा मग अंगावरून जात नाही किंवा मग 3-3, 4-4 महिने होतात पिरियडच येत नाही, असे पेशंट. तर पीसीओडी आणि पीसीओएसचे काही सिम्पटम्स आहेत? हो आहे. पीसीओडी आपण कसं ओळखायचं की एकतर आपलं वेट गेन असेल नंबर, आणि त्याच्यामध्ये मेन्सेस येणार नाही, अनओव्हुलेशन असतात किंवा इरेग्युलर मेन्सेस असतात किंवा डिलेड मेन्सेस असतात. मग 3-4 महिने होतात तरी मेन्सेस येत नाही, आणि ते आहे. आणि दुसरं एक आहे की हिरसुटीचा पॅटर्न असतो, मेल पॅटर्न हेअर असतं. ॲक्च्युली हा जो डिसीज आहे ना पीसीओडी पीसीओएस, हा रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये होणारा डिसीज आहे. एकतर आफ्टर मिनाटची स्टार्ट होतो आणि आफ्टर मिनाट फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल त्यामुळे पण हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, वेट गेन. पीसीओडी आणि पीसीओएस हे क्लिनिकली कसं डायग्नोज केलं जातं? ॲक्च्युली पीसीओडी आणि पीसीओएस हे आपण बघितलंच की लॉस ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, जंक फूड वगैरे खातो, त्यामुळे आपल्याला डिसीज होतो. म्हणजे मेटाबॉलिकवर पण तो काम करतो, मेटाबॉलिक डिसऑर्डर पण तो आहे. त्यामुळे इट इज अ प्री डायबेटिक कंडिशन पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे. तर आपण त्यासाठी टेस्ट एकतर आणि एंडोक्राइन डिसऑर्डर आहे, त्यामुळे एंडोक्राइन जेवढे ते हार्मोन्स आहेत LH, FSH, टेस्टोस्टेरॉन, प्रोलॅक्टिन, हे हार्मोन्स आपण टेस्टिंग करायचे. आणि कॅन्ड्रोजेनिझम हार्मोन आहे तो पण एक चेक करायचा. आणि सोनोग्राफी स्क्रीनिंगमध्ये UHG आपण करायची. जर तुम्हाला 3-4 महिने होत आहे तरी पाळी आलेली नाही आहे तर मग सोनोग्राफी करतो आपण. सोनोग्राफीमध्ये आपल्याला ओव्हरीचे ते असे बल्जिंग असे हे दिसतात, फ्लुइड फिल्ड कॅव्हिटीज दिसतात, लार्ज नंबर ऑफ ओव्हरीज दिसतात तिथे. त्यावरून आपण बबल्स ओव्हरी असतात. तो पीसीओडी आणि पीसीओएस हे क्युरेबल आहे का नाही? क्युरेबल आहे. म्हणजे सपोज वेट गेन असेल तर आपण वेट रिडक्शन करायचं. आधी कॉज बघायचा, जर तो पेशंट जंक फूड जास्त खात असेल तर ते अवॉइड करायचं. बसून त्यांचं काम असेल, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असेल तर त्यांना एक्सरसाइजेस आपण सांगायच्या, आसन सांगायचे, व्यायाम प्राणायाम करायचा. आणि त्याच्यामध्ये आणखी आहे की मेन्सेसवर आपण काम करायचं. म्हणजे जे आपले कॉजेस आहेत त्याच्यावर काम करायचं. तर मेन्सेसमध्ये आहे अनओव्हुलेशन आहे किंवा इरेग्युलर मेन्सेस आहे तर मग तिच्या आपण FSH, LH वर काम करायचं. म्हणजे आपल्याला OC पिल्स देतो आपण, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणतात किंवा बर्थ कंट्रोल पिल्स असतात. जे यंग मुली असतात आणि अनमॅरिड असतात त्यांना आपण ते बर्थ कंट्रोल पिल्स वापरतो. ते वर्क कशा करतात की ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतातच, जे की आपले मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट करतात. म्हणजे सांगतात की असं असं वर्क करायचं आहे, पण आपण त्यांना ऑलरेडी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कंटेन असलेले टॅबलेट देणार. तर मग ते हायपोथॅलॅमसला असं सिग्नल जाणार की ऑलरेडी आता टॅबलेट आले आहे, तर इनहिबिटचा सिग्नल जाणार. म्हणजे बॉडीमध्ये जे ऑलरेडी इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन आहे ते इनहिबिट होणार.
कारण आपण सप्लिमेंट देतोय ना त्यांना बर्थ कंट्रोल पिल्स. त्या बर्थ कंट्रोल पिल्समध्ये एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन असतात. सप्लिमेंट दिल्यानंतर ते 3 महिने ते आपली जशी सायकल आपल्याला पाहिजे तशी वर्कआउट करतात. 3 महिने ते आपण कंटिन्यू टॅबलेट्स देतो पेशंटला. 21 डेच्या टॅबलेट असतात ते आपण त्यांना द्यायचे आणि मग 3 महिन्यानंतर आपण ते विथड्रॉल करायचे. मग ते आपले जे ओव्हरीला आणि मेन युट्रसला ती हॅबिच्युअल होऊन जातात की असं असं करायचं आहे. मग आपण जेव्हा टॅबलेट्स विथड्रॉ करतो तर तेव्हा ते आपोआप त्याला परत रिलीजिंगचा मेसेज जाणार आपल्या एंडोक्रायनिक पिट्युटरी ग्लॅंडला की आता प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन आपल्याला रिलीज करायचे. मग ते जितकी आपल्याला पाहिजे सायकलला पूर्ण थ्रू आउट 28 डेजमध्ये तेवढंच ते एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन रिलीज करणार. तसं ल्युटिनायझिंग होणार, ओव्हुलेशन पेशंटचं होणार, मग पेशंटला मेन्सेस बरोबर मंथली येणार. बरेचसे असे म्हणतात की आम्ही आता टॅबलेट घ्यायच्या मग प्रत्येक वेळेसच आम्हाला पाळी येण्यासाठी गोळ्याच घ्यायच्या का, तर नाही. त्याचं ॲक्च्युली बॉडीला एक मेमरी द्यायची आपल्याला की अशी सायकल आहे आणि अशी सायकल चालवायची आपल्याला. म्हणून ते आपण 3 महिन्याचा कोर्स देतो पेशंटला. पण ते बरेचसे पेशंट 3 महिन्याचा कोर्स करत नाही, ते करायला पाहिजे. मॅरिडमध्ये PCOD PCOS त्यांचा जर प्रेग्नन्सी प्लॅन असेल तर आपण त्यांना बर्थ कंट्रोल पिल्स नाही द्यायचे. मग त्यांचं तर आपण ते ओव्हुलेशनवर काम करायचं म्हणजे त्यांना फर्टिलिटी ट्रीटमेंट स्टार्ट करायची. आपल्या UAG मध्ये आपण फॉलिक्युलर स्टडी बघतो. मग तिथून आपण बघायचं ओव्हुलेशन कधी होणार. ते ओव्हुलेशननुसार त्यांना फर्टिलिटी ट्रीटमेंट स्टार्ट करायची. त्यांच्यामध्ये पिरियड्स येण्याच्या किंवा पिरियड्स रेग्युलर करण्याची ट्रीटमेंट नाही करत. आणि जर असे पेशंट असतात मॅरिड असतात पण त्यांना प्रेग्नन्सी प्लॅन नाही करायचा मग त्यांच्यामध्ये आपण बर्थ कंट्रोल पिल्स आपण देऊ शकतो आणि अँटी अँड्रोजेनिक टॅबलेट पण आपण त्यांना देऊ शकतो. आणि हा PCOD मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ना, जर प्री डायबेटिक कंडिशन त्यामध्ये आपण मेटफॉर्मिन टॅबलेट्स यूज करू शकतो. प्री डायबेटिक कंडिशन असल्यामुळे जे आपण डायबिटीसमध्ये टॅबलेट्स यूज करतो त्या मेटफॉर्मिन टॅबलेट त्यांना सुरू करायच्या आणि स्पायरोलॅक्टिन टॅबलेट आहेत त्या फेशियल एक्सेस हेअर ग्रोथ असतं ते कमी करतात, ते करू शकतो. किंवा लेझर थेरपी पण आहे. न्यूट्रिशन सप्लिमेंट पण तुमचं पेशंट लोक काय करतात जंक फूड खातात, जे बॉडीला गरज नाही तसे पदार्थ खातात. त्यामुळे त्याचं वेट गेन होतं, फॅट डिपॉझिशन होतं बॉडीवर. मग ओव्हरीज पण बल्की होतात, युट्रस पण बल्की होतं, एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढतो. म्हणजे पुढे फ्युचरमध्ये पिरियड्सही इरेग्युलर होतात पण जसं प्रेग्नन्सी पण राहिली तर ते सस्टेन राहत नाही. तर मग त्यासाठी न्यूट्रिशनल सप्लिमेंट फार महत्त्वाचे. आणि सायकोलॉजिकल सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. सपोज आता एखाद्या पेशंटला हिरसुटिझम असेल तर त्याला बाहेर सोशल एरियामध्ये फिरायला किंवा मग फॅमिलीमध्ये पण की इतके दिवस झाले लग्नाला तुम्हाला पिरियड्स रेग्युलर नाही आहे, मग कन्सीव्ह कधी होणार, सायकोलॉजिकली सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर काही आयुर्वेदिक उपचार आहेत का? हां, आयुर्वेदिक उपचारमध्ये आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती. तो जो बस्ती जो आहे तो वातावर काम करणार आहे. ते आपले हे जे इरेग्युलर सायकल होते किंवा पाळीमध्ये पोट वगैरे दुखतं हे सगळं वाताचं कर्म आहे. ते वाताला शमन करण्यासाठी बस्ती उपक्रम आहे. बस्तीचे पण वेगवेगळ्या टाईप्स आहेत. जर अनमॅरिड मुली असतील तर आपण त्यांना रेक्टमद्वारे बस्ती देतो. बस्ती म्हणजे काय, एक असं ऑइल असतं ते आपण रेक्टमद्वारे 5 ml किंवा 10 ml आपण पुश करतो आफ्टर मेन्सेस. त्याला आपण बुधबस्ती म्हणतो. ते अनमॅरिड मुलींमध्ये खूप चांगला इफेक्ट आहे याचा. जे उष्ण तीक्ष्ण द्रव्य आपण त्याला वापरतो. रेक्टममध्ये हाय रिच ब्लड सप्लाय असतो, वेस्क्युलॅरिटी जास्त असतो. मग तिथं आपल्या ओव्हरी जवळ असतात, युट्रस पण जवळ असतात. मग ते ॲक्शन करायला त्यांना तिथे स्पेस मिळतो. त्यामुळे आपण अनमॅरिड मुलीमध्ये बुधबस्ती देतो. आणि मॅरिड मुली असेल तर मग ऑलरेडी गर्भाशयद्वाराचा मार्ग असतो तर त्याद्वारे आपण औषध टाकतो, ऑइल टाकतो किंवा मग उष्ण तीक्ष्ण जे आपले गर्भाशयावर काम करणारे असे द्रव्य आपण वापरतो. त्याला आपण उत्तरबस्ती म्हणतो. PCOD आणि PCOS झाल्यानंतर महिलांमध्ये काय काय हार्मोनल चेंजेस होतात? ॲक्च्युली PCOD PCOS मध्ये कसं असतं, ते जे आपले हार्मोन्स असतात त्यांना निगेटिव्ह फीडबॅक जातो. निगेटिव्ह फीडबॅक केल्यामुळे ते फिमेल हार्मोन सप्रेस होतात आणि मेल हार्मोन वाढतात. म्हणजे टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण जास्त वाढतं. म्हणून आपल्याला मेल पॅटर्न हिअर्स, हिरसुटिझम सारखे, परत एक्झिला अँड नेकच्या तिथे ब्लॅक असतात, ब्लॅक एरिया होतात एक्झिला आणि नेक, तर त्या गोष्टी दिसून येतात. आणि हायपरथायरॉइडिझम पण होतं, पण हायपर इन्सुलिनिमिया पण होतं. हार्मोनल चेंजेस त्याच्यामध्ये ॲक्च्युली आहे ना FSH आहे हार्मोन, तो ड्रॉप होतो आणि
ल्युटिनायझिंग हार्मोन जो आहे तो वाढतो. तर आपल्याला जो म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक जातो आपल्याला फॉलिकल FSH काय फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, तर ते फॉलिकल स्टिम्युलेट नाही. आपल्याला फॉलिकल स्टिम्युलेट झाल्यानंतर ओव्हरीमधनं आपण इस्ट्रोजन आणि LH तयार होतो. तर आपण जी थेरपी करतोय ती टॅबलेट्सद्वारे करतो, त्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन टॅबलेट आपण पेशंटला देतो. तर हे जे त्याच्यावर वर्क करणार आहेत म्हणजे त्या ओव्हरी आपण त्याच्यामध्ये जे आहे ना फक्त नुसत्या पॉलिसिस्टिक ओव्हरी तयार होतात, खूप साऱ्या ओव्हरीज तयार होतात. ओव्हरी म्हणजे त्यांच्या सिस्ट तयार होतात आजूबाजूला. त्या सिस्ट उपयोगात नाही ना, आपल्याला फक्त चांगलं प्युअर असं फॉलिकल पाहिजे आणि त्याचं प्युअर असं ओव्हरी पाहिजे, कारण ओव्हरीपासून आपल्याला ते इस्ट्रोजन मिळणार आणि मग त्यानंतर ते ओव्हुलेट होऊन आपल्याला पिरियड्स येणार. तर तिथे ल्युटिनायझिंग हार्मोनचं पीक लेवल गेल्यामुळे आपल्याला पिरियड्स येत नाही, प्रमाण जास्त झाल्यामुळे करतोय तो हेच की आपल्या सायकलला एक सवय लावायची आहे, आपल्याला हॅबिच्युअल करायचं आहे की आपली जी 28 डेची सायकल आहे ते असं म्हणजे आधी प्रॉलिफरेटिव्ह फेज होणार, मग नंतर ल्युटिनायझिंग फेज होणार, नंतर सिक्रेटरी फेज राहणार. तर ते आपण सगळं आर्टिफिशियली पेशंटला 3 महिने करणार. म्हणजे पेशंटच्या बॉडीमध्ये FSH पण आहे, LH पण आहे, प्रोजेस्टेरॉन पण आहे आणि इस्ट्रोजन पण आहे, पण ते नीट वर्क नाही करते ना. म्हणजे पेशंटला 3-4 मध्ये पाळी येत नाही, म्हणजे त्यांचं काम व्यवस्थित नाही चालू. तर त्यांना बाजूला ठेवून त्यांना बाजूला ठेवायचंय आणि निगेटिव्ह फीडबॅक द्यायचा आहे पिट्युटरीला की तुम्ही हार्मोन सिक्रेट नाही करायची, कारण आपण रेडीमेड आर्टिफिशियली त्यांना देतोय सगळं काही. त्यामुळे ती आपोआप निगेटिव्ह फीडबॅक जाणार पिट्युटरीला की तयार नाही करायचं. मग 3 महिने आपण जे त्यांना गोळ्या देतोय ते सफिशियंट असतात पूर्ण 28 डेजपर्यंत. बरोबर ते सिक्रेटरी फेज घडून आणतात, प्रॉलिफरेटिव्ह फेज घडून आणतात, मग ती सायकल एकदम व्यवस्थित होते. मग 3 महिने असं केलं की मग नंतर आपण टॅबलेट विथड्रॉ करतो, म्हणजे ती सायकलला सवय लागून जाते ना. मग नंतर हार्मोन बरोबर पॉझिटिव्ह रिफ्लेक्ट जाणार की तुम्ही आता हार्मोन सिक्रेट करा, मग ते बरोबर ॲक्शन करतात. तर याच्यासोबत काही रिस्क फॅक्टर्स आणि कॉम्प्लिकेशन असोसिएटेड आहे का? कारण PCOD आणि PCOS हे प्री डायबेटिक कंडिशन आहे. आपण जर ते क्युरेबल नाही केलं तर आपल्याला फ्युचरमध्ये डायबिटीज मेलायटिस होऊ शकतो. आणि आपण ज्या OCPs वापरतो बर्थ कंट्रोल पिल्स, त्या जर आपण जास्त प्रमाणात घेत राहिलो प्रत्येक म्हणजे 3 महिन्यात आपला कोर्सच आहे, पण आपण जर नेहमीच पाळी आणि पाळी नाही असं आपण जर केलं तर आपल्याला एंडोमेट्रियल CA आणि सर्वायकल CA आणि ब्रेस्ट CA होण्याचे चान्सेस जास्त असतात. हायपरटेन्शन पण असतं, त्यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज पण होऊ शकतो आपल्याला. तर आपण ह्याच्यासाठी लाईफस्टाईल चेंजेस काय करू शकता जर वेट गेन झालेलं आहे तर कमी करण्यासाठी? त्याच्यासाठी आपल्याला आधी तर ऑइली जंक फूड वगैरे सगळं बंद करावं लागेल फर्स्ट. आणि काही एक्सरसाइजेस आहेत, काही आसन आहे, बटरफ्लाय, पतंगासन आहे, परत स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहे, परत शिशुपालन आसन आहे. जे एक्सरसाइजेसमध्येच आहे, थोडे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करायचे आणि डाएटवर कंट्रोल करायचं. So that's all for today's guys. So this was all about PCOD and PCOS. सो थँक्यू अर्चना बनसोड मॅम की तुम्ही आम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल. आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. थँक्यू.